प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या या संध्याकाळी परमेश्वर आपल्याला त्याच्या भवनामध्ये घेऊन आलेला आहे आणि खरोखरच मी प्रभूचे उपकार मानतो, त्याचा धन्यवाद करतो. आपण सर्व इथे येऊ शकलो आणि आज प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला काहीतरी सांगेल, आपल्याशी बोलेल, काहीतरी आपण जाणून घेऊया हा माझा विश्वास आहे. आजचं वचन सर्वांच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसात फळ घेऊन येईल हा माझा विश्वास आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद करतो प्रभू, आजच्या या संध्याकाळी तू आम्हा सर्वांना इथे घेऊन आलेला आहेस. पवित्र आत्मा, मी स्वतःला तुझ्या हाती देतो. माझ्याद्वारे तू बोल आणि जे तू तुझ्या लेकरांशी बोलू इच्छितो त्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत आज पोहोचू दे. आजचं वचन सामर्थ्यशाली वचन येऊ दे प्रभू आणि आमच्या बुद्धिज्ञानामध्ये वाढ होऊ दे आणि आम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये फळ घेऊन येईल असं हे वचन आजचं होऊ दे. इथून पुढची वेळ तुझ्या हाती मी देतो प्रभू, येशूच्या सामर्थ्य नावामध्ये मी मागतो. आमेन, आमेन, हालेलुया. तर आज आपण येशूच्या नावामध्ये जो अधिकार आहे, आज आपण अधिकाराबद्दल आपण पाहूया आणि आज आपण जाणून घेऊया. येशूच्या नावामध्ये जो अधिकार आहे आणि येशूमध्ये आपला जो अधिकार आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया आणि तो अधिकार कसा आपल्याला मिळतो आणि त्या अधिकाराबद्दल अधिक आपल्याला आज कळेल. वचनाच्या द्वारे आपण मार्गदर्शन घेऊया. मी लूक याचा 11वा अध्याय 21 आणि 22 वचनं जी आहेत ती आपण वाचूया. लूक याचा 11वा अध्याय 21 आणि 22 वचने आपण वाचूया. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते, परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. हालेलुया. तर इथे आपण पाहतो दोन मनुष्यांबद्दल इथे दिलेलं आहे. एक मनुष्य आहे जो सशस्त्र आहे, बलवान आहे, त्याच्याकडे एक वाडा आहे आणि तो वाड्याचं काय करतो, रक्षण करत असतो. आणि त्या वाड्याचं रक्षण करत असताना त्या वाड्यामध्ये मालमत्ताही आहे. म्हणजे हा जो व्यक्ती आहे हा बलवान आहे, हा जो व्यक्ती आहे हा धनवानही असेल, श्रीमंतही असेल, कारण तो काय आहे, वाडा त्याचा रक्षण करीत आहे. आणि त्या वाड्यामध्ये म्हटलेलं आहे की मालमत्ता आहे, तर नक्कीच त्याच्याकडे फार मौल्यवान गोष्टी आणि मालमत्ता असणार आहे. आणि त्याला वाटतं की तो ते शस्त्रसामग्रीच्या द्वारे जे त्याच्याकडे आहे त्यांनी ते सुरक्षित ठेवेल, तो रक्षण करेल त्याचं. आणि ह्या विचाराने तो त्याचं रक्षण करीत असतो, त्या वाड्याचं रक्षण करीत असतो, त्या मालमत्तेचं रक्षण करीत असतो. आणि त्यावेळेला असं होतं, परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. तर असा हा व्यक्ती, हा जो मनुष्य आहे, ज्याला वाटतं की हे वाडा रक्षण करीत असताना, ही मालमत्ता रक्षण करीत असताना माझ्याकडे जे शस्त्रसामग्री आहे त्या शस्त्रसामग्रीच्या द्वारे मी हे वाडा रक्षण करू शकतो, ह्या मालमत्तेचं मी रक्षण करू शकतो. आणि जेव्हा त्याच्यापेक्षाही अधिक बलवान मनुष्य जेव्हा का येतो आणि तो त्याच्यावर जिंकतो त्यावेळेला काय होतं, ती शस्त्रसामग्री ज्याच्यावर त्याने भिस्त ठेवली होती ती वाटून दिली जाते, ती तो घेऊन जातो जो त्याच्यावर जिंकतो, जो त्याच्यावर विजय मिळवतो. आणि अशा वेळेला आपण पाहतो की ज्या व्यक्तीला वाटतं, असा कोणता व्यक्ती असेल, आपण जेव्हा या जगिक जीवनामध्ये पाहतो की कोणता बॉक्सर असेल, कोणती क्रिकेटची टीम असेल किंवा कुठलं टीम असेल की जो नंबर 1वर आहे, कुठली टीम नंबर 1वर असेल जी कधीही हारली नाही, बरेच मॅचेस जिंकली आहे. आणि अशा टीमला जेव्हा कोणती दुसरी टीम येऊन हरवते, त्या टीमच्या जी स्ट्रेंथ असते, त्या टीमचं जे नाव असतं ते नाव एका क्षणामध्ये काय होतं, ती हारून जाते. आणि जी दुसरी टीम असते ती जी जिंकते त्यांचं नाव जे काय आहे ते वर उंचवलं जातं. आणि ती टीम जी आहे ती काय करते, ती ह्या टीमला जेव्हा हरवते त्यावेळेला ती ह्या टीमपेक्षा अधिक चांगली आणि ह्या टीमपेक्षा चांगली खेळणारी किंवा तो बॉक्सर जर असेल तर तो जो एवढा स्ट्रेंथ त्याची असते, एवढी ट्रेनिंग त्यांनी घेतलेली असते आणि तो नंबर 1वर असतो, पण एखादा येऊन त्याला हरवतो त्यावेळेला हा जो जिंकतो त्याचं नाव उंचवलं जातं, तो एकदम नंबर 1वर येतो आणि हा जो आहे हा कमी पडतो आणि हा जो आहे हरवून जातो. अशा वेळेला ह्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा पाहतो
तर आपण या वचनाच्या द्वारे हे शिकतो की सैतान जो आहे तो आपल्याला असंच त्याचा वाडा जो आहे त्याला तो आपल्याला या मनुष्य जातीला सैतान जो आहे आपली मालमत्ता समजतो आणि तो आपल्याला पापामध्ये टाकतो. त्या पापाच्या द्वारे आपल्याला ती मालमत्ता समजतो आणि तो आपल्याला अडकवून ठेवतो. तो आपल्याला असंच रक्षण करत असतो, म्हणजे त्याला आपल्याला सोडायचं नसतं. अंधकारामध्ये त्याला आपल्याला त्या वाड्याच्या अंधकारामध्ये त्याला ठेवायचं असतं. त्याला आपल्याला आशीर्वादाच्या जगामध्ये किंवा प्रभूच्या आशीर्वादांमध्ये एक जीवन जे आशीर्वादित जीवन आहे ते द्यायचं नसतं. आणि म्हणून तो शस्त्रसामग्री जी आहे त्याची पाप असो, दुसऱ्या गोष्टी असो, स्ट्रेस असो, डिप्रेशन असो, अशा सगळ्या गोष्टी जे आहे, कामाचं टेन्शन असो, फॅमिली लाईफ, या सगळ्यामध्ये गुंतवून ठेवतो. जसा या वाड्यामध्ये या मालमत्तेला कसं अडकून ठेवलंय, शस्त्रसामग्री ठेवली आहे की मी यांना कुठेही जाऊ देणार नाही, ती मालमत्ता माझी आहे. तसं सैतान मनुष्याला त्याची मालमत्ता समजतो की मी यांना पापामध्ये टाकणार आणि मी यांच्यावर अधिकार मिळवणार. आणि तो अधिकार त्याच्यावर आपल्या जीवनावर त्याचा अधिकार असतो जेव्हा आपण पापामध्ये असतो. पण जेव्हा येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्ताने त्याचं बलिदान दिलं, क्रूसावरच्या मरणाच्या द्वारे आपण पाहतो की त्याने विजय मिळवलेला आहे. तर हा जो सैतान हा स्वतःला एवढा बलवान समजत होता, हा एवढा समजत होता की मनुष्य जाती जी आहे ती माझी आहे, ही माझी मालमत्ता आहे. पण येशू आला आपल्याला सोडवण्यासाठी, येशू आला ह्या मनुष्याला हरवण्यासाठी. आणि ह्या मनुष्यावर जेव्हा त्यांनी विजय मिळवला तेव्हा तो किती बलवान झाला. येशू ख्रिस्ताने जेव्हा सैतानाला हरवलं क्रूसावर, त्यावेळेला तो विजयी झालेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये काय म्हटलेलं आहे, आपण महाविजयी आहोत. मोर दॅन कॉन्करर्स म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. आपण महाविजयी आहोत. तर एक हरलेलं जीवन आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये कधीच नाहीये, कारण तो जेव्हा जिंकलेला आहे तर आपण एक हरलेलं जीवन कसं जगू शकतो, त्याची इच्छा हीच आहे. आणि तो त्यासाठी आला की आपण आशीर्वादित जीवन जगावं. जसं योहान 10:10 म्हटलेलं आहे की मी आलो जीवन देण्यासाठी. आणि नुसतंच जीवन नाही तर एक विपुल जीवन, एक उदंड जीवन, म्हणजे नुसतं जीवनच नाही तर एक आशीर्वादित जीवन, एक विपुलतेचं जीवन, की जे आपण सैतानाच्या अधिकारामध्ये होतो किंवा त्याची मालमत्ता म्हणून होतो पापामुळे. पण जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये आपला उद्धार होतो तेव्हा आपण महाविजयी ठरतो. आणि म्हणून योहान 16 याचं 33वा वचन आपण वाचूया. योहान कृत वर्तमान याचा 16वा अध्याय 33वा वचन. योहान याचा 16वा अध्याय 33वा वचन. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. येशू म्हणत आहे की जगात तुम्हाला क्लेश होतील, या जगामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, या जगामध्ये तुम्ही कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये अडकाल, ज्यामध्ये तुम्हाला दुःख होतील, ज्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. पण अशा वेळेला तुम्ही हे समजा की धीर धरा, मी जगाला जिंकलं आहे. या जगामध्ये आपल्याला जरी त्रास होत असला तरी या जगाला येशूने जिंकलं आहे, येशू म्हणत आहे. म्हणून जेव्हा आपण पाहतो की आपण महाविजयी आहोत, हा जो सैतान आहे, जो आपल्याला त्याची मालमत्ता म्हणून एका ठिकाणी त्याच्या राज्यामध्ये, अंधकाराच्या राज्यामध्ये जेव्हा अडकवून ठेवतो, पण येशू ख्रिस्त जो प्रकाश आहे, जीवनाचा प्रकाश आहे, तो आपल्याला त्याला हरवून आपल्याला त्या प्रकाशामध्ये तो घेऊन जातो. आणि म्हणून आपण एक हरलेलं जीवन कधीच जगायचं नाही. आणि आपल्याला आपण अजून एक वचन वाचूया. योहान याचा 14वा अध्याय आणि 30वा वचन. योहान 14 त्याचा 30वा वचन. यापुढे मी तुमच्या बरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. हालेलुया. इथे येशू म्हणत आहे की जगाचा अधिकारी येतो. जगाचा अधिकारी कोण आहे? सैतान आहे. आणि तो जगाचा अधिकारी आहे, जगावर त्याचा अधिकार चालतो, पण आपल्यावर त्याचा अधिकार चालत नाही. हे जग जे पापामध्ये आहे, हे जग जे इतर गोष्टी करतात, जे वचनावर चालत नाही, जे प्रभूपासून दूर आहे, जे येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाही, असे लोक जे आहे त्याच्यावर त्याचा अधिकार चालतो. तर तो या जगाचा अधिकारी आहे सैतान. पण हा जगाचा अधिकारी येतो असं येशू म्हणतो की हा सैतान येत आहे तरी माझ्यावर त्याची काही
सत्ता नाही. तो काय म्हणतो की जरी तो येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही, तो मला काही करू शकत नाही, कारण माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. हे का म्हणतो तो? कारण सैतानाची काहीही एक गोष्ट येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला आढळत नाही. न द्वेष आढळतो, न राग आढळतो आपल्याला, न दुसरी कुठलीही गोष्ट, न कुठलंही पाप आपल्याला आढळतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून येशू ख्रिस्त एवढा कॉन्फिडेंटली म्हणतो की पहा, जगाचा अधिकारी येतो पण माझ्यामध्ये त्याचं काही नाही. एक ट्रान्सलेशन म्हणतं की माझ्यामध्ये त्याचं काही नाही, म्हणजे त्याच्याकडून जे आहे ते माझ्यामध्ये काहीच नाही, आणि म्हणून त्याचा अधिकार माझ्यावर नाही चालू शकत, त्याची सत्ता माझ्यावर नाही चालू शकत. त्याला मला सोडावंच लागेल. भले तो येतो मला धरण्यासाठी, तो म्हणतोय पहा जगाचा अधिकारी येतो, त्याला धरलं, त्याला रोमी सैन्याच्या हाती दिलं, त्याला क्रूसावरचं मरण दिलं, या सर्व गोष्टी दिल्या, पण या सर्व गोष्टी त्याला मृत्यूमध्ये अडकून ठेवू नाही शकल्या. मृत्यूला पण त्याला सोडावंच लागलं. मृत्यूचा अधिकार येशूवर चालला नाही. का चालला नाही? कारण त्याच्यामध्ये त्याचं काहीच नव्हतं. मृत्यूलाही त्याला सोडावं लागलं. परत पवित्र आत्म्याच्या द्वारे, जसं रोम ह्याचा 8वा अध्याय 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या जो पवित्र आत्मा आहे त्याच्या आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताला जे आहे मरणातून उठवलेला आहे, आणि तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे जो आपल्याला मरणातून उठवणार आहे. आणि म्हणूनच जसं मृत्यू त्याच्यावर विजय मिळवू नाही शकला, त्याच्यावर अधिकार मिळवू नाही शकला. का? कारण त्याच्यामध्ये त्याचं काहीच नव्हतं. तो म्हणतो, येशू म्हणतो की माझ्यामध्ये त्याचं काहीच नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये पण अशा गोष्टी किंवा आपल्या जीवनामध्ये पण अशा परिस्थिती येतात. म्हणजे जर आपण एक उदाहरण बघायचं, जर तुम्हाला समजवण्यासाठी सांगायचं झालं तर, जसं आपण रस्त्याने जात असतो, गाडी चालवत असतो आणि चौकामध्ये कधी कुठला ट्रॅफिकचा हवालदार असतो आणि तो आपल्याला अडवतो. तो गाडी साईडला घ्यायला सांगतो आपल्याला, आणि गाडी साईडला घेऊन तो आपले पेपर्स चेक करतो. तो सगळं काही, त्याला अधिकार आहे आपली गाडी साईडला घेण्यासाठी, आपल्याला आपली गाडी थांबवण्यासाठी त्याला अधिकार आहे, कारण त्याची ड्युटी आहे ती. त्या अधिकाराने तो आपली गाडी साईडला घेतो. पण जेव्हा आपल्याकडे PUC असतं, इन्शुरन्स असतं, लायसन्स असतं आणि नंबर प्लेट बरोबर आहे, ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते आपल्याला फाईन करू शकतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जेव्हा असतात तर त्याला आपल्याला सोडावंच लागतं. तो थांबवू नाही शकत, तो आपल्याला फाईन मारू नाही शकत. तर आपल्या जीवनामध्ये पण अशाच परिस्थिती येतात की कधी आजार पण येतं, कधी दुःख येतं, कधी बेरोजगारी येते, फॅमिलीचे प्रॉब्लेम येतात, ज्या काही गोष्टी येतात ते अशा काही वेळासाठी की त्याला वाटतं की मी याच्यावर अधिकार मिळवू शकतो, कारण तो जगाचा अधिकारी आहे. त्याला वाटतं मी याला अडकून ठेवू शकतो. पण जेव्हा तो पाहतो की हे येशूचे लेकरं आहेत आणि त्याचा काही एक अधिकार आपल्यावर चालत नाही, त्याला आपल्याला सोडावंच लागतं. तो हवालदार जर सगळे पेपर क्लिअर असतील तर तो थांबू नाही शकत, तो जा म्हणणार, तो थांबूच नाही शकत, तो फाईन देऊच नाही शकत, कुठलेही दंड देऊ नाही शकत. पण ज्याच्याकडे नाही, जर कुठलं PUC एक्सपायर झालंय किंवा इन्शुरन्स एक्सपायर झालं किंवा लायसन्सच नाही, तो थांबवू शकतो, तो जाऊ देणार नाही. हा जरी म्हणाला मला जाऊ दे, तर तो नाही जाऊ देणार जोपर्यंत दंड आपण भरत नाही. तर असा व्यक्तीला तो थांबवू शकतो. पण येशूमध्ये काही एक आढळलं नाही, आणि म्हणून येशू म्हणतो माझ्यामध्ये त्याचं काही नाही. तो भले तो मला धरायला येत आहे, भले तो अधिकारी आहे आणि तो मला धरायला येत आहे, पण माझ्यामध्ये त्याचं काही नाही, आणि म्हणून त्याला मला सोडावंच लागणार. आणि म्हणून तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून तो पुन्हा उठला. मृत्यू पण त्याच्यावर अधिकार जे आहे चालवू शकला नाही, कारण त्याच्यामध्ये काही एक होत नव्हतं. आणि म्हणून हा अधिकार जो आहे तो त्याने आपल्याला दिलेला आहे. आपण मत्ते याचा 28वा अध्याय आणि 18वं वचन आपण वाचूया. मत्ते याचा 28वा अध्याय 18वं वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. येशू त्यांना काय म्हणतो की त्यांच्याशी बोलताना तो काय म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तर येशू ख्रिस्ताकडे सर्व अधिकार आहे स्वर्गात आणि पृथ्वीवर. आणि जेव्हा आपण पाहतो लूक याचा 10वा अध्याय 19वं वचन, लूक 10 याचा 19वं वचन, आपल्याला तो अधिकार मिळालेला आहे. लूक 10:19. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया. आता येशू काय म्हणत आहे, पहा, साप आणि विंचू यांना तुडवण्याचा
व वैराच्या सर्व शक्तीवर किंवा शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला आपण जीवन देतो, तो अधिकार जो आहे, लूक 10:19 मध्ये जसं म्हटलेलं आहे, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. म्हणजे शत्रूची कुठलीही शक्ती असेल ज्याच्याद्वारे तो आपल्यावर अधिकार चालवायचा प्रयत्न करत असेल, त्याच्यावर आपल्याला अधिकार दिलेला आहे. म्हणून आपल्यावर काही एक चालू शकणार नाही. इथे म्हटलेले आहे तुम्हाला काही एक बाधणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण असतो तर ह्या जगाच्या गोष्टी जे आपल्या शत्रू आपल्या विरुद्ध वापरतो, कोणत्या व्यक्तीला वापरत असेल, कोणत्या परिस्थितीला वापरत असेल, कुठल्या आजारपणाला वापरत असेल किंवा काही अशी परिस्थिती असेल ज्याच्यामधून आपल्याला वाटतं आपण बाहेर निघू नाही शकत, पण त्यामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला अधिकार आहे आणि त्या सर्व वैराच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलेला आहे. आपल्याला काही एक बाधणार नाही असं वचन सांगतं. म्हणून आपण एक भयभीत असं जीवन कधीच जगू नये. आपण एक फ्रीडमचं एक स्वतंत्र जीवन आपण जगलं पाहिजे की कुठलीही परिस्थिती जरी आली. आता येशू ख्रिस्ताला पण धरण्यात आलं, त्याला क्रूसावर देण्यात आलं, त्याचा प्राण गेला आणि त्याला त्यांनी आपलं रक्त वाहिलं, पण ह्या सगळ्यामध्ये तो तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला. तर तसंच जेव्हा आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जातो, आपण जेव्हा कुठल्याही अशा वाईट प्रसंगामधून जातो, आजारपणामधून जातो किंवा कशा ना कशामधून आपण जात असतो, पण त्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचे त्याच्यावर आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण कायम राहणार नाही. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला ती मोकळीक आहे. येशू ख्रिस्ताने त्या परिस्थितीला जिंकलेलं आहे. तो म्हणतो मी जगाला जिंकलेलं आहे. तर अशा जगामधली कुठलीच परिस्थिती नाही, कुठलंच काही गोष्ट नाही ज्याच्यावर आपण विजय नाही मिळवू शकत, कारण येशूने तो विजय त्या गोष्टीवर आपल्यासाठी मिळवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या विश्वासाने जगायचं आहे की येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला महाविजयी एक जीवन आहे. कुठलाही या जगाचा अधिकारी त्याने जरीही अधिकार चालवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्यावर कुठलाही अधिकार चालू शकत नाही. आणि त्यासाठी त्यांनी आपलं रक्त वाहिलं, त्याचा प्राण दिला. आणि आपल्याला आता पाहायचं आहे अधिकार कसा असतो आणि त्या अधिकाराच्या द्वारे आपण कशा परिस्थितींवर आपण त्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे, त्याच्या नावाचा उपयोग केला पाहिजे. लूक याचा 7वा अध्याय आणि वचन 8 आणि 9 हे शताधिपती, याच्या मागचं मी सांगतो की शताधिपती त्याच्या जवळ येतो कारण त्याचा चाकर आजारी असतो आणि तो येशूला म्हणतो की माझा चाकर आजारी आहे. तेव्हा येशूला तो म्हणतो की तू माझ्या घरी येऊ नकोस, पण तू इथूनच जर अधिकाराने म्हणशील तर तो माझा चाकर जो आहे बरा होईल. 8वं वचन काय सांगतं, तो त्याला शताधिपती येशूला सांगतो की कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हणजे तो ते करीतो. ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. तर या शताधिपतीचा जो विश्वास आहे की तो म्हणतो की जसा मी अधिकारी आहे आणि माझ्या अधिकाराखाली माझे चाकर आहेत, माझा शिपाई आहे, त्यांना मी जे म्हणेन तसं ते करतात, त्यांना ये म्हटलं ते येतात, जा म्हटलं तर ते जातात, तसा जो अधिकार माझ्याकडे आहे. तर तो म्हणतो की येशूला की तुझ्याकडे तो असा अधिकार आहे की तू इथून जर आज्ञा दिलीस आणि इथून तुझ्या अधिकाराने म्हटलंस तर माझ्या चाकराचा आजार जो आहे तो दूर होईल. एवढा विश्वास त्या शताधिपतीचा होता, जो रोमी होता, तो इस्रायली नव्हता, तो रोमी असून त्याचा विश्वास येशूवर होता. आणि इकडे म्हणून म्हटलेलं आहे येशूनी की त्याला आश्चर्य वाटले आणि लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. कारण हा रोमी होता आणि त्याचा विश्वास पाहून त्याला एवढं आश्चर्य झालं आणि तो सगळ्या लोकसमुदायाला म्हणाला की मला एवढा विश्वास इस्रायलातही आढळला नाही. हा विश्वास जो आहे आपल्याला आज असला पाहिजे की आपल्या आजारपणावर आपल्यालाही अधिकाराने त्यांच्यावर धमकावण्याची गरज आहे. कुठल्याच आजारपणाला आपल्या जीवनामध्ये आपण जागा दिली नाही पाहिजे. कुठल्याही भयाला आपल्या जीवनामध्ये जागा दिली नाही पाहिजे. कुठल्याही कमतरतेला आपल्या जीवनामध्ये आपण जागा नाही दिली पाहिजे. या विश्वासाने आणि या अधिकाराने येशूच्या नावामध्ये जो अधिकार आहे, जसं पावलाने प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय 16 ते 18 हे वचन आपण वाचूया.
त्याचा 16वा अध्याय 16 ते 18 वचने आपण वाचूया. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. असे ती पुष्कळ दिवस करत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. हालेलुया. इथे आपण पाहतो की पौल जे आहे ज्या वेळेला इफिसामध्ये असतो त्यावेळेसची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेला ते लोक जेव्हा प्रार्थना स्थळाकडे जात असतात, असे बरेच दिवस ती मुलगी जी आहे जिच्यामध्ये स्पिरिट ऑफ डिव्हिनेशन असतं, जी भविष्य सांगणारी जी आत्मा आहे, ती आत्मा ह्या मुलीमध्ये असते. आणि या मुलीच्याद्वारे तिचे धनी जे आहेत, जी ती भविष्य सांगायची, त्यामुळे बरेचशी मिळकत त्यांना मिळायची. आणि म्हणून ही जेव्हा पौलाला पाहायची तेव्हा तिने आत्म्यामध्ये ती या गोष्टी सांगायची की हे देवाचे परात्पर देवाचे दास आहे. तर ती बरोबर सांगायची. पौलाला तिने बरोबर ओळखलं होतं. आणि त्या मुलीला जेव्हा पौलाने पाहिलं की ही बरेच दिवस असंच करत आहे, त्याला वाईट वाटलं. आणि त्याला त्या मुलीच्या वर वाईट वाटून त्याला वाटलं की हिला सुटकेची गरज आहे, हिला मदतीची गरज आहे. म्हणून पौलाने त्या मुलीला तिच्यामध्ये जो आत्मा होता त्या आत्म्याला धमकावलं आणि म्हणाला की येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. तर पौलाने जेव्हा येशूच्या नावामध्ये जो अधिकार आहे त्या अधिकाराने आज्ञा दिली, त्या दुष्ट आत्म्याला त्या मुलीमधून निघूनच जावं लागलं, तत्काळ निघून गेले असं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडेही हा अधिकार आहे. जसा पौलाने या अधिकाराचा वापर केला तसा योग्य वापर आपल्यालाही येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या नावामध्ये आहे. कुठल्याही आजारपण, कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण अडकून राहू नये. कारण येशूने जिंकलंय या सर्व परिस्थितींना. येशूने जिंकलंय. या जगावर त्यांनी विजय मिळवलेला आहे, सैतानाला हरवलेलं आहे. आणि आपल्याला तो अधिकार दिलाय. मध्य 28 मध्ये तो म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. आणि दूत 10:19 मध्ये तो म्हणतो की साप आणि विंचू वैऱ्याच्या सर्व शक्तीवर, शत्रूंची जी काही शक्ती आहे त्या सर्व शक्तीवर आपल्याला अधिकार दिलाय. त्याच्या ज्या कुठल्याही शक्ती असेल ज्याच्याद्वारे तो आपल्याला त्रास देऊ इच्छितो किंवा तो आपला विरोध करतो किंवा आपल्याला वाईट प्रसंगामध्ये टाकतो, या सर्व त्याची जी शक्ती आहे त्या शक्तीच्या वर आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि त्या अधिकाराचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. आपला विश्वास जो आहे तो आपल्याला असा वाढवला पाहिजे की येशूमध्ये आपला अधिकार आहे, येशूच्या नावामध्ये तो अधिकार आहे. आणि आपलं कुठल्याही अशा परिस्थितीला आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचं नाही की या आजार, काही लोक असतात की हा आजार असाच आहे माझा, किंवा आता असंच मला गोळ्या घ्याव्या लागतील, किंवा असंच मला महिन्याला डॉक्टरकडे जावं लागेल. ते लोक स्वीकारतात या गोष्टी. ते लोक अधिकाराने या सर्व गोष्टींच्या विरुद्ध नाही बोलत, तर ते लोक स्वीकारतात. बऱ्याच वेळा कोणती कामावर असेल तर त्यांना वाटतं असंच काम करावं लागेल, असंच मला आता या कामामध्ये दिवस काढावे लागतील. वाईट परिस्थिती असते, वाईट लोक असतात आजूबाजूला, पण ते लोक स्वीकारतात या गोष्टींना की काय नाही, प्रभूची इच्छा असेल. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अधिकाराचा वापर करायचा आहे. आणि त्या अधिकाराच्याद्वारे जो येशूच्या नावामध्ये आपल्याला अधिकार मिळालेला आहे, त्या अधिकाराच्याद्वारे प्रत्येक परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य प्रभूने आपल्याला दिलंय. तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. एक हरलेलं जीवन आपल्यासाठी नाही आहे, एक कमीचं जीवन आपल्यासाठी नाही आहे. कर्जामध्ये राहण्याचं, आजारपणामध्ये राहायचं किंवा बेरोजगारीमध्ये राहायचं, या सर्व गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत. त्यासाठी त्याने आपला प्राण दिला आणि त्यांनी सर्व या परिस्थितींवर विजय मिळवलेला आहे. आणि त्या अधिकाराचा वापर आपल्याला करायला शिकायचं आहे. आणि आपण सर्वांनी त्या विश्वासामध्ये वाढायचं. आणि जसं येशू म्हणतो की जगाचा अधिकारी येतो पण माझ्यामध्ये त्याचं काही नाही, माझ्यावर त्याची सत्ता चालू शकत नाही. आपलं जीवनही तसंच आपण पापापासून दूर ठेवलं पाहिजे. जसं तो म्हणतो, येशू म्हणतो की माझ्यामध्ये त्याचं काही नाही, तसं आपण आज म्हणू शकतो का की माझ्यामध्ये त्याचं काही नाही. जेव्हा आपण येशूच्या स्वभावामध्ये, त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये आपण जेव्हा वाढतो, त्याद्वारे आपण म्हणू शकतो की माझ्यामध्ये त्याचं काही नाही. कारण पवित्र आत्म्याची फळं जी आहेत
ही सैतानाकडे नाही आहे. नम्रता आणि प्रेम ह्या गोष्टी सैतानाकडे नाही आहेत, या फक्त येशूमध्येच आहेत. आणि म्हणून आपल्याला जेव्हा आपण त्या फळांमध्ये वाढतो तेव्हा आपण म्हणू शकतो, हे फळांमध्ये जेव्हा आपण वाढतो तेव्हा ज्या गोष्टी हे जग आपल्याला देतं, ज्या वाईट गोष्टी, जो वाईट स्वभाव, जो अंधकाराच्या शक्ती आपल्याला देतात, त्याच्यापासून आपण दूर होतो, ते आपल्यामधून निघून जातात आणि मग आपण म्हणू शकतो की माझ्यामध्ये त्याचं काही नाही. तर आपण हीच प्रार्थना करूया की प्रभू, माझ्यामध्ये ह्या सैतानाचं काही राहू नये, जे काही आहे येशू ख्रिस्ताकडूनच असावं, त्याचा स्वभाव आणि त्याच्या गोष्टी, त्याची फळं आपल्यामध्ये यावी. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद करतो प्रभू, आजच्या या वचनासाठी तुझा धन्यवाद करतो प्रभू. आजच्या वचनाच्या द्वारे आम्हाला तुझ्या अधिकाराबद्दल तू सांगितलेलं आहेस, त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घेण्यासाठी एक संधी तू आम्हाला दिलीस प्रभू. आणि आम्ही तुझा धन्यवाद करतो की प्रभू, या अधिकाराचा योग्य वापर आम्ही करायला शिकावा प्रभू. प्रत्येक परिस्थितीमध्ये येशूच्या नावामध्ये जो अधिकार आम्हाला दिलेला आहे प्रभू, त्या अधिकाराचा वापर आम्ही करावा आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यामध्ये विजय मिळवावा प्रभू. एक विजयी जीवन जे आमच्यासाठी तू ठेवलेलं आहे, ते विजयी जीवनमध्ये आम्ही कायम जगावं प्रभू. हारलेलं जीवन, एक डिफिटेड जीवन आमच्यासाठी नाही आहे प्रभू. निराशेचं जीवन आमच्यासाठी नाही आहे प्रभू. त्यासाठी तू आलास, तू ह्या सगळ्यावर विजय मिळवलेला आहे आणि तुझ्यामध्ये आम्ही महाविजयी आहोत प्रभू. आणि सर्वांच्यासाठी जे कोणी आजचं वचन ऐकत आहे प्रभू, त्या सर्वांच्या जीवनावर प्रभू मी विजय घोषित करतो प्रभू. येशू ख्रिस्तामध्ये तो अधिकार मी घोषित करतो प्रभू. त्या अधिकाराच्या द्वारे प्रभू आमच्या सर्व परिस्थितींना तू बदलत आहेस, हा आमचा विश्वास आहे प्रभू. येशूच्या सामर्थ्य नावामध्ये मी मागतो. आमेन.